तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि होणाऱ्या जावयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली। मात्र या भेटीनंतर आता मुंबईत येताच सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे। पेट्रोल डिझेलचं संकट आणि त्यावरून सुरू असलेल्या गोंधळावरून सुप्रिया सुळेंनी भाजपचा समाचार घेतलाय। तेच आहे। मला सांगा, तुमच्या चॅनलवर मला वाटतं वाशिम किंवा कुठले तरी कलेक्टर काल पेट्रोल पंपवर फिरत होते। म्हणजे या देशाचा सामान्य माणूस हा भ्रष्टाचारी झाला। फक्त त्यांचा पक्ष भ्रष्टाचारी नाही, पण या देशातला गरीब कष्ट करणारा, काळ्या मातीची इमान राखणारा प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी झाला आता। हा भारताचा अपमान आहे। जर महाराष्ट्रातले आणि भारतातले केंद्र सरकार, पण एक आहे महाराष्ट्रातले मंत्री असं बोलतात, केंद्रातले मंत्री असं नाही बोलत। केंद्रातल्या मंत्र्यांना जाणीव आहे की काय परिस्थिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रातले मंत्री बोलत असतील। मोदी त्यांना आज 12 वर्ष पूर्ण झाले त्यांचा कारभार करत, राष्ट्र निर्माण के 12 साल अशा पद्धतीची टॅगलाईन त्यांनी त्यांच्या जाहिरातीसाठी घेतली आहे। काय तुमची प्रतिक्रिया? नाही, अर्थातच 12 वर्ष या देशाच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजे। पण त्याचबरोबर आज 12 वर्षानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय आहे याचं आत्मचिंतन सरकारने करण्याची वेळ आलेली आहे। प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तर थांबलाच नाहीये। तुमच्या सगळ्या चॅनल्सवर या सरकारने केलेला भ्रष्टाचार, महागाई आणि प्रचंड बेरोजगारी, आज पेट्रोल डिझेलवर लाईनीमध्ये सर्वसामान्य माणूस आज भांडतोय, एकामेकाची डोकी फोडतायत। शेतकरी किती अडचणीत आहे, कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहे ते तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्ही रोज आंदोलन करतो। त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पदरात तर काहीच पडत नाही। मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचंय ते। मला सांगा, हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही। राज्यभरामध्ये अनेक पेट्रोल पंप हे बंद पडलेत, कसं पाहता? मुंबईमध्ये सुद्धा पेट्रोल पंप बंद पडायला सुरुवात झालेली आहे। मला आश्चर्य वाटतच नाही, हे अपेक्षितच होतं आम्हाला। आम्ही सातत्याने हे बोलत होतो आणि मागच्याच आठवड्यामध्ये माननीय भुजबळ साहेब आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या दोघांची दोन वेगळी स्टेटमेंट झाली। माननीय मुख्यमंत्री म्हणाले काही काळजी करू नका, आपल्याकडे पेट्रोल डिझेल आहे, आम्ही विश्वास ठेवला। आणि भुजबळ साहेब म्हणाले की 30 दिवसाचा आहे, काटकसरीने वापरा। काय अर्थ काढायचा आम्ही याचा? काय नियोजन केलंय? केंद्र सरकारमध्ये राहुल गांधीजी वारंवार ही गोष्ट गेले 6 महिने मांडतायत, पूर्ण इंडिया अलायन्स मांडते। काय करतंय सरकार? या बाबतीमध्ये खरं का बोलत नाहीये सरकार आणि कधी बोलणार आहे सरकार? ताई, आज तुमच्या पक्षाची महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आहे। तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मैदानात उतरणार आहेत का? कारण की एकीकडे महायुतीमध्ये त्यांच्यामध्ये देखील जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला आहे। हे इलेक्शन आमच्यासाठी महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आज देशासमोर आणि राज्यासमोर जी मोठी आव्हान आहे, मग महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, ह्याच्याबद्दलही आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत। कारण का इलेक्शन येतील आणि जातील, पण आज सामान्य माणूस जो टॅक्स भरतो, जो इमानदार आहे, त्यांनी कसं जगायचं तुम्ही मला सांगा ना। घरी जाऊन भाज्याचे भाव विचारा। बटाटा, एकीकडे कांद्याला भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि जो गिराईक आहे त्याला तो परवडत नाही। मग हे मधले बिचौलिया हा शब्द भारतीय जनता पक्षानेच काढला होता ना जेव्हा आमचं सरकार होतं। मग मधला बिचौलिया कोण आहे आणि त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष आणि सरकार काय करणार आहे याचं उत्तर देण्याची वेळ आली। यालाच धरून ताई सकाळी जेव्हा प्रतिक्रिया घेतल्या सर्वसामान्यांच्या, त्यांनी देखील असंच सांगितलं, एकीकडे दरवाढ होतात पण आमच्या पगारामध्ये वाढ होत नाहीये। कसं पाहता याकडे? हे सगळं आम्ही गेले 6 महिने आमच्या सगळ्यांची पार्लमेंटमधली भाषण काढून पहा। संसदेत हे होणार आहे। आम्ही वारंवार केंद्र सरकारला, आमची तर सरकारबरोबर काम करायची तयारी होती की हा देशा आणि राज्यासमोर आव्हाने, तुम्ही माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा। हे मी तेव्हाही बोलले, आत्ताही मगाशी बोलले आणि परत मी रिपीट करते की हा नॅशनल क्रायसिस चाललेला आहे, त्याच्यात फार गांभीर्याने हे सगळं लक्ष घालणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका बिनविरोध
तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र.